ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत। हा जो दुसरा टप्पा आहे तो खूप महत्त्वाचा यासाठी आहे की देशभरातल्या 95 मतदारसंघांमध्ये सध्या मतदान होतंय। राज्यातल्या 10 मतदारसंघांमध्ये मतदान होतंय। राज्यातले जे 10 मतदारसंघ आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत। ते यासाठी की विदर्भातले 3 अमरावती, अकोला, बुलढाणा, त्यातला अमरावती मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे। तसंच मराठवाड्यातले 6 मतदारसंघ म्हणजे परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, त्यातला लातूर हा राखीव मतदारसंघ आहे। आणि 10वा जो मतदारसंघ आहे तो सोलापूर, जो पश्चिम महाराष्ट्रातला राखीव मतदारसंघ आहे। म्हणजे 10 पैकी 3 राखीव मतदारसंघ आहे। इथं सुद्धा इंटरेस्टिंग बॅटल होते आहे। त्यातला अमरावती हा शहराचा भाग आहे, त्याचबरोबर बराचसा ग्रामीण भाग आहे, पण जे मतदारांमधली जी टक्केवारी आहे ती सगळी काही राखीव नाही। तिथं निर्णायक टक्का जो आहे तो 35% शेअर हा कुणबी समाजाचा आहे। 17% जवळपास दलित समाज आहे। आदिवासी सुद्धा 13% आहेत। त्याचबरोबर 9-10% मुस्लिम आहेत। त्यामुळे अमरावतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तिथं नवनीत राणा ह्या युवा स्वाभिमान या पक्षाच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून उभे आहेत। तिकडे सुद्धा अनेकांचं लक्ष आहे, कारण शिवसेनेची विद्यमान जागा आहे। शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांना पहिल्यांदा टफ फाईट ही अमरावतीमध्ये दिली चालली आहे। अकोल्यामध्ये संजय धोत्रे जे भाजपचे विद्यमान खासदार आहेत त्यांचंच पारड दड दिसतंय। हिदायत पटेल यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे। तसंच ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे तिथे उमेदवार आहेत। बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव जे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत, 3 वेळचे खासदार आहेत, त्यांना सुद्धा यंदा टफ असा सामना आहे। कारण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार बळीराम सिरस्कार यांचंही आव्हान आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचंही आव्हान आहे। पुढे हिंगोलीमध्ये आजी माजी शिवसैनिकांमध्ये सामना आहे। तिथं वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड सुद्धा आहेत। म्हणजे सुभाष वानखडे जे हिंगोलीचेच शिवसेनेचे माजी खासदार आहेत, मध्यंतरी ते 2014ची निवडणूक हरल्यानंतर भाजपमध्ये गेले, आता पुन्हा काँग्रेसचे उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात नांदेडचे फायर ब्रँड शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील हे शिवसेनेचे उमेदवार आहेत हिंगोलीमध्ये। बाजूचा मतदारसंघ आहे परभणी, ज्यापासून हिंगोली वेगळा झाला। आधी हिंगोली परभणी जिल्ह्यात होतं। परभणीमध्ये सुद्धा मोठा सामना आहे। संजय जाधव जे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत त्यांचा सामना हा राजेश विटेकर या राष्ट्रवादीच्या तिथल्या जिल्हा परिषद अध्यक्षाशी होतोय। नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा सामना हा यशवंत भिंगे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्याशी, त्याचबरोबर प्रताप पाटील चिखलीकर जे शिवसेनेचे आमदार आहेत पण आता नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार आहेत, त्यांच्याबरोबर अशोक चव्हाणांचा सामना होतोय। तिरंगी लढत होते, बहुतेक ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत। लातूरमध्ये सुद्धा हा राखीव मतदारसंघ असला तरी तिथे संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध काँग्रेसचे अमित देशमुख यांची प्रतिष्ठा तिथे लागलेली आहे। तसंच उस्मानाबादमध्ये घरातच सामना आहे। राणा जगजितसिंग यांच्या विरोधात ओमराजे निंबाळकर शिवसेनेचे असा हा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना सामना आहे। पुढे सोलापूरमध्ये आपल्याला माहिती आहे की सुशील कुमार शिंदे यांचा सामना हा प्रकाश आंबेडकर आणि जय सिद्धेश्वर स्वामी महाराज भाजपचे उमेदवार यांच्याशी होतोय। बीडकडे सर्वांचं लक्ष आहे। बीडमध्ये विद्यमान खासदार भाजपच्या प्रीतम मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे राष्ट्रवादीचे असा सामना होतोय। बीडमध्ये दुहेरी लढत दिसते, कारण जातीवरती ही निवडणूक गेलेली आहे। बीडमध्ये मोठा कस हा सर्वच पक्षांचा लागणार आहे। हे झालं राज्यातलं चित्र। पण आपण देशभराचं चित्र बघितलं तर संपूर्ण देशभरात राज्यासह 95 मतदारसंघांमध्ये यंदाची ही निवडणूक होते। याचं कारण असं आहे की 2 ठिकाणी 97 पैकी 2 ठिकाणी आजचं मतदान पुढे ढकलण्यात आलेलं आहे। वेल्लोरची निवडणूक ही रद्द झालेली आहे। द्रमुकच्या उमेदवाराकडे तिथं सुमारे 11 कोटी रुपयांची रोकड सापडली, म्हणून निवडणूक आयोगानं वेल्लोरची निवडणूक ही रद्द केलेली आहे। तर त्रिपुरा पूर्व हा जो मतदारसंघ आहे
त्रिपुरामधला. तिथली निवडणूक ही तणावाची परिस्थिती असल्यामुळं पुढे ढकललेली आहे. तिथलं जे आजचं मतदान आहे ते आता 23 एप्रिल तिसऱ्या टप्प्यात होणार आहे. त्यामुळं पण इतरत्र जर का तुम्ही लढती बघितल्या तर इंटरेस्टिंग फाईट आहे. जसं की उत्तर प्रदेशमध्ये 8 ठिकाणी आज मतदान होत आहे. उत्तर प्रदेशचे दानिश अली बसपा हे एक दिग्गज उमेदवार आहेत. त्याचबरोबर मथुरामध्ये अभिनेत्री हेमा मालिनी पुन्हा एकदा आपलं नशीब लोकसभेसाठी आजमावत आहेत. तसंच फतेपूर सिक्री हा जो मतदारसंघ आहे तिथं सुद्धा अभिनेता राज बब्बर काँग्रेसकडनं निवडणूक लढवत आहेत. कटिहार बिहारमध्ये तारिक अनवर जे राष्ट्रवादीतून पुन्हा काँग्रेसमध्ये गेलेत ते उमेदवार आहेत काँग्रेसचे, ते निवडणूक लढवत आहेत. सुंदरगड ओडिसामध्ये ज्युएल ओराम हे एक भाजपचे नेते आहेत स्थानिक, ते निवडणूक लढवत आहेत. चेन्नई मध्य चेन्नईमधून दयानिधी मारन माजी केंद्रीय मंत्री हे द्रमुकचे उमेदवार आहेत. शिवगंगा तामिळनाडू इथे पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम जो एका घोटाळ्यात आरोपी सुद्धा आहे तो काँग्रेसचा उमेदवार आहे. तिथे इंटरेस्टिंग फाईट आहे. तसंच तुत्तुकुडी हा जो तामिळनाडू मधला मतदारसंघ आहे तिथं कनिमोळी करुणानिधी यांच्या कन्या द्रमुकच्या उमेदवार आहेत. जम्मू काश्मीर मधलं श्रीनगर मतदारसंघात फारुख अब्दुल्ला हे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते अध्यक्ष निवडणूक लढवत आहेत. तसंच उधमपूरमधून जितेंद्र सिंह जे भाजपचे नेते आहेत ते निवडणूक लढवत आहेत. मंड्या कर्नाटकमध्ये निखिल कुमारस्वामी हे कुमारस्वामी जे मुख्यमंत्री आहेत जेडीएसचे त्यांचा मुलगा आहे. तो सुमनलता ह्या अमरीश जे एक प्रसिद्ध अभिनेते होते कर्नाटकाचे त्यांच्या विधवा पत्नी आहेत त्या निवडणूक लढत आहेत. मंड्यामध्ये कर्नाटकमध्ये निखिल कुमारस्वामी यांचा सामना हा सुमनलता काँग्रेसचे उमेदवार म्हणजे जेडीएस जनता दल सेक्युलर विरुद्ध काँग्रेस जे सत्तेत आहेत कर्नाटकात त्यांच्यातच सामना. ही एक जागा अशी आहे दोन्ही पक्षांनी तडजोड केली नाही, आघाडी केली पण तडजोड केली नाही, त्यामुळे त्यांच्यातच सामना होतोय. बंगळुरू ईशान्य बंगळुरू मधून डी.व्ही. सदानंद गौडा हे भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत ते निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर तुमकूर कर्नाटकातून एच.डी. देवेगौडा हे स्वतः निवडणूक लढवत आहेत. वयोवृद्ध जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष एच.डी. देवेगौडा हे तुमकूर कर्नाटकातून निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर चिकबल्लापूर हे जे कर्नाटकमधला एक मतदारसंघ आहे तिथून काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली हे निवडणूक लढवत आहेत. तसंच हसन हा जो मतदारसंघ आहे नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे. मुस्लिम पॉप्युलेशन खूप जास्त आहे कर्नाटकातलं. तिथनं प्रज्वल रेवन्ना ह्या एक प्रसिद्ध उमेदवार आहेत, दिग्गज नेते आहेत, ते जेडीएसचे उमेदवार म्हणून जनता दल सेक्युलरचे निवडणूक लढवत आहेत. तसंच रायगंज पश्चिम बंगालमध्ये ज्या 2 जागांवर मतदान होत आहे त्यातला रायगंजमध्ये जो सामना आहे तो मोहम्मद सलीम माकपचे म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार, त्याचबरोबर दीपा दास मुन्शी काँग्रेसचे जे दास मुन्शी म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते दिवंगत त्यांच्या कन्या दीपा दास मुन्शी ह्या निवडणूक लढत आहेत. त्यामुळे इंटरेस्टिंग लढती ह्या आज या 95 मतदारसंघांमध्ये महाराष्ट्राच्या 10 मतदारसंघांसह होत आहेत. त्यातल्या ज्या उर्वरित देशभरातल्या आहेत महाराष्ट्रासह त्यातल्या ह्या इंटरेस्टिंग लढती आहेत ज्याकडे आज सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत स्टुडिओमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते दत्तू गवाणकर आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत फारुख अहमद हे वंचित बहुजन आघाडीचे फायर ब्रँड प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. फारुख भाई, देशभरातलं जर का चित्र बघितलं तर एक लक्षात येत आहे की निवडणूक ही स्थानिक मुद्द्यांना घेऊनही आहे, राष्ट्रीय मुद्द्यांनाही घेऊन आहे. कारण प्रचार तसा होतोय. म्हणजे उत्तर प्रदेशचं म्हणाल तर सपा बसपाची आघाडी आहे आणि सपा बसपाचा प्रचार हा पूर्णपणे जातीय समीकरणांवर आधारित आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्ष भाजप घ्या, भाजप राष्ट्रवाद, देशद्रोह, राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद या मुद्द्यांना घेऊन प्रचार फोकस करते. तिसरीकडे काँग्रेस आहे. काँग्रेस म्हणते है हम जमीनी मुद्दों के साथ ये चुनाव लड़ रहे हैं. म्हणजे आधी सडक बिजली पाणी होतं त्यातलं आता बिजली आणि सडक निघून गेलंय, पाणी तेवढं उरलंय. त्यामुळे आता 3 वेगवेगळ्या फोर्सेसचे 3 प्रचार आहेत. तुम्ही कसं बघता देशभराचं चित्र? आशिष, कसं आहे की 5 वर्षामध्ये मोदी सरकारनं स्वतःच जे एक निगेटिव्हिटी होती ती स्वतःच आपल्या कर्तृत्वातून समोर आणलेली आहे. त्यामुळे आता खरं तर नरेंद्र मोदीला हरवायला नरेंद्र मोदीच पुरे झाले.
ज्या पद्धतीनं यांनी 5 वर्षामध्ये सुरुवातीला एक कडवी दवाई म्हणून विकास करायचा, तर कडवी दवा प्यायची असं एक आमिष दाखवून जे महागाई वाढवली, लोकांना वाटलं की काही काळापुरतं आहे, पण नंतर त्यांचं जे वळण होतं ते म्हणजे मेट्रो ट्रेन आणि हे सगळं म्हणजे फक्त वरवरून दाखवण्याचं काम त्यांनी केलं आणि जमिनीपर्यंत लोकांपर्यंत काही विकास आला नाही. शेतकऱ्यांचा मुद्दा आणि बेरोजगारीचा मुद्दा हे खूप मोठ्या प्रभावानं समोर आलेले आहे. कारण याच्या दोन क्षेत्रामध्ये सरकारचं अजिबात काम झाले नसल्यामुळं शेतकरी आणि तरुण हे खूप व्याकुळ झाले, कारण ते आधीच मरणावस्थेत आलेली अवस्था ही शेतीची होती आणि त्यातही दुर्लक्ष केल्यामुळं शेतीची जी दुरावस्था झाली, त्यामुळे देशभरातून शेतीच्या बाबतीत जुळलेले जे घटक होते ते आपोआपच या सरकारच्या बद्दल निराश झाले. तरुणांना एक अपेक्षा होती. तरुणांनी 2014ला मोदींना निवडून आणण्यामध्ये स्वतःचे रिचार्ज खर्च करून म्हणजे इंटरनेटचा वापर करून त्यांनी इतकं सपोर्ट केलं होतं. परंतु त्यानंतर एक 2-3 वर्षामध्ये तरुणांना कळून चुकलं की नवीन रोजगाराच्या संधी नाही आहेत, नोकऱ्या नाही आहेत, कर्ज नाही आहेत. मुद्राबद्दल जे कळलं, मुद्राचा 80% लोन हा 10,000च्या खाली कर्ज वाटपामध्ये गेलं, म्हणजे 10 लाखापर्यंत कर्ज आहे ती मुद्रा योजना, पण 80% कर्ज जे वाटप झालेलं आहे ते 10,000च्या खालची रक्कम दिले त्यांनी कर्जापोटी, म्हणजे फक्त कागदावर ते लाभार्थी वाढवण्याचं काम या सरकारने केलं. म्हणजे एकूण हे सगळे बघता या सरकारचे जे धोरण राहिलेले होते ते फक्त भांडवलदारांना धारकीन धोरण राहिले आणि रुपयाची जी मूल्य होतं ते घसरलं, लोकांना आर्थिक व्यवहारामध्ये अडचण झाली. नोटबंदी आणि जीएसटी मुळे व्यापारी जे होते, मध्यम व्यापारी, गरीब व्यापारी जे यांचं खूप मोठा समर्थक होता, तर ऑटोमॅटिकली म्हणजे विरोधी पक्षाला खूप मेहनत घ्यावी लागली नाही. काँग्रेस राष्ट्रवादी सारखे जे विरोधी पक्ष होते त्यांनी संसदेमध्ये काही परफॉर्मन्स केले नसल्यामुळं हा मोदी सरकारच्या विरोधातला जे काही आता 5 वर्षाचा रोष आहे तो यांना डायरेक्ट बेनिफिट भेटत नाहीये. कारण तुम्हाला एक मी लक्षात आणून देतो, हे 5 वर्ष जर आपण आठवले की जे जे मोठमोठे प्रकरण झाले, मॉब लिंचिंग सारख्या अखलाकच्या घटनावर देशभरातून राग व्यक्त झाला, पण कोण केला? तर रायटर्स जे होते आपले लेखक त्यांनी पुरस्कार, फिल्म कलाकारांनी पुरस्कार परत करून निषेध केला होता. म्हणजे तेव्हा विरोधी पक्ष बसलेला होता. नोटबंदीवर कोण बोललं? तर प्रमुख विरोधी पक्ष असलेले काँग्रेस सारखे पक्ष तेव्हा प्रशंसा करत होते की धाडसी निर्णय आहे. परंतु तेव्हा आपण बघितलं अरविंद केजरीवाल असो, ममता बॅनर्जी असो, चंद्रबाबू नायडू असो, त्यांनी विरोध केला होता नोटबंदीचा आणि त्याच्या विरोधात कॅम्पेनिंग चालवली. जीएसटीच्या विरोधात विरोधी पक्षांना हवं तसं विरोध केला नाही, पण जीएसटीच्या विरोधामध्ये देशभरातून जनतेतून जन आंदोलनातून विरोध झाले. म्हणून मागे आपण बघा कन्हैया कुमार का हिरो आहे? कारण कन्हैया कुमार सामान्य लोकांचा प्रश्न मांडतोय, परंतु ते कन्हैया कुमार कडून जे झालं ते काँग्रेसकडून लोकांना अपेक्षित होतं विरोधी पक्ष म्हणून, परंतु काँग्रेसचे हात भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले असल्यामुळे काँग्रेसच्या नैतिकतेनं यावरती काँग्रेसनं जाहीरनाम्यात भर दिलेला आहे, तो वाईटपणा घेतलेला आहे आणि सध्या भाजप हेच जे जाहीरनाम्यातले काँग्रेसचे मुद्दे आहेत त्याच्यावरनं काँग्रेसला कुठेच पकडते. म्हणजे देशद्रोहाचं कलम 124A काँग्रेस म्हणता आम्ही रद्द करू, भाजप टीका करताय. अपस्पा कायदा त्यामध्ये सुधारणा करू, तो लवचिक करू, तिथे भाजप टीका करते, आरोप करते आणि काँग्रेस भाजपला देशद्रोह ठरवत आहे. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणातून असं म्हणालेले गोंदियाच्या, आठवत आहे का की पाकिस्तानच्या कटाचा भाग म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा. तुम्ही कसं काय बोलू शकता की काँग्रेस यात मागे आहे? नाही, काँग्रेसनं ज्या पद्धतीने उचलायला पाहिजे संसदेमध्ये म्हणतोय मी, 5 वर्षाचा परफॉर्मन्स म्हणतोय. आता निवडणुकीच्या अलीकडे काँग्रेस राष्ट्रवादी ज्या पद्धतीने आली ती निवडणुकीच्या आधी आली नाही, कारण त्यांचे जे केले असतं तर त्यांच्यावर खटले झाले असते कदाचित. परंतु मला काय म्हणायचं की तिसरी जी शक्ती आहे ना, जनतेचे प्रश्न 5 वर्षामध्ये जन आंदोलनातून लोकांनी उचलले. महाराष्ट्राचं आपण चित्र बघितलं तर भीमा कोरेगाव व बाळासाहेब आंबेडकरांनी मान्य ज्या पद्धतीनं नेतृत्व दिलं त्यामुळे तो समाज त्यांच्या मागे एकवटलेला आहे. याच पद्धतीनं ट्रिपल तलाकवर मायनॉरिटीच्या मुद्द्यावर पार्लिमेंटमध्ये काँग्रेस परफॉर्म करू शकली नाही, ते बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांनी परफॉर्म केलं, म्हणून लोकांना आता त्यांच्या मागे जाण्याची भूमिका घेतली. प्रकाश राज हे का हिरो वाटतंय? कारण जन आंदोलनातून मोदीचा जे विरोध झाला ते जन आंदोलनातून झाला, म्हणून या निवडणुकीमध्ये हे जितके ठीक आहे. आपल्यासोबत दत्तू गव्हाणकर आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. दत्तू गव्हाणकर, 2014ची थोडी परिस्थिती आठवा. त्याच्या आधी अण्णा हजारेंचं आंदोलन असेल, केजरीवाल यांचं वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन असेल किंवा जी वातावरण निर्मिती आहे, अगदी रामदेव बाबांचं आंदोलन घ्या, यांनी एक वातावरण काँग्रेस विरोधी तयार झालं. जनमत ज्याला आपण परसेप्शन असं म्हणतो, असं झालं की काँग्रेस
भ्रष्टाचाराला पाठिंबा देते आहे. एवढंच नाही तर जे म्हणून घोटाळे ज्यांची चर्चा झाली तिथे काँग्रेसनं कारवाई केली. आदर्श घोटाळ्यामध्ये अशोक चव्हाणांचं मंत्रिपद गेलं. म्हणजे काँग्रेसनं जनमताचं जे परसेप्शन आहे ते परसेप्शन वाढवलं म्हणा किंवा त्या परसेप्शनला घाबरून कारवाई केली म्हणा, पण काँग्रेसनं कुठेतरी कबुली दिली 2014ला की होय आमच्याकडनं न कळत कळत घोटाळे झालेले आहेत आणि त्याचा फायदा हा भाजपला मिळाला. आता तसं वातावरण निर्मिती करण्यात काँग्रेसला अपयश आलेलं आहे. राफेलचा मुद्दा कितीही काँग्रेसने आणि राहुल गांधींनी लावून धरला असं तुम्ही म्हणत असाल तरी राफेलचा मुद्दा या निवडणुकीचा मुद्दा होऊ शकलेला नाही. आणि म्हणूनच आता फारुख अहमद किंवा इतरही नेते जे थर्ड फोर्स म्हणवतात स्वतःला तो हाच दावा करताय की वातावरण जे राजकीय वातावरण आहे त्यामध्ये इतकं ध्रुवीकरण आहे, इतका संभ्रम आहे की इथं आता प्रत्येकाला स्पेस आहे, नॉट ओनली फॉर काँग्रेस, फॉर अस आल्सो, असं त्यांचं म्हणणं आहे. ज्या ज्या वेळेला काँग्रेसच्या नेत्यांवरती आरोप केले गेले आमच्या केंद्रीय नेतृत्वाने त्या त्या वेळेला दखल घेऊन आमच्याच पक्षातील लोकांवरती कारवाई केली. त्यानंतर पुढे कोर्टामध्ये काय झालं ते निर्दोष सुटलेत. आजचं सरकार काय करतंय? 16 मंत्री दोषी आहेत महाराष्ट्र सरकारमधले. चिक्की घोटाळ्यापासून अनेक घोटाळे झालेत. त्या अजिबात फक्त एकनाथराव खडसे ज्यांना जे अडचणीचे होते मुख्यमंत्र्यांसाठी फक्त त्यांना एकाला बाजूला करण्यात आलं. बाकी कोणावर ही क्लीन वॉशिंग मशीन आहे यांच्याकडे, सर्व क्लीन करतात, क्लीन चिट देतात हे मुख्यमंत्री. दुसरं तुम्हाला सांगेन, गेल्या 5 वर्षामध्ये राहुलजीने या सरकारच्या विरोधात जो आवाज उचललेला आहे, मग तो नोटबंदीच्या विरोधात असू देत, चुकीच्या पद्धतीने आणली जीएसटी असू देत, 15 लाख रुपये या लोकांनी सांगितले होते मोदीजींनी देण्याचं ते असू देत, 2 करोड नोकऱ्या द्यायचं त्यांनी सांगितलं ते असू देत, शेतकऱ्याचे प्रश्न असू देत, शेतकऱ्यांची कर्जमाफी असू देत, यांनी खोटे आकडे जाहीर केले होते, जलयुक्त शिवार असू देत, 12,000 विहिरी बांधल्या त्या कुठे दिसत नाही त्यांच्या. छोटे मध्यम व्यापारी हलाखीत आहेत, सामान्य माणूस हलाखीत आहे. यांच्या राम मंदिराचं काय झालं काल त्यांनी सांगितलं अकलूजमध्ये. पण राम मंदिरावर काँग्रेसने भूमिका स्पष्ट केलेली नाही. काँग्रेसचे प्रवक्ते राम मंदिरावर बोलायला येत नव्हते, मी धरून बांधून आणले. तुमच्या माहितीसाठी सांगतो, राम मंदिरावरचा अध्यादेश जर कोणी आणला असेल तर नरसिंहराव सरकारने 1993 साली आणला होता. आणि याच कुलूप कोणी तोडले, दरवाजा कोणी उघडला? बिलकुल कोर्टाच्या आदेशाने आदरणीय राजीव गांधी यांनी कोर्टाचा रामलल्लाचा दरवाजा उघडलेला होता. हे निश्चित आहे. बाबरी मस्जिद कोणाच्या काळात पडली? त्यावेळेला बाबरी मस्जिद कोणाच्या काळात पाडली गेली? नरसिंहरावांनी अध्यादेश आणला. याला भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्यांच्या खासदारांनी विरोध का केला होता? सरकार कोणाचं होतं? निश्चित सांगतो तुम्हाला, ती चूक सर्व जी होती ती भारतीय जनता पार्टी शिवसेनेने त्याची जबाबदारी घेतली होती ना बाबरी मस्जिद पाडण्याची. अरे पण तुम्ही पडू दिली ना. नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. म्हणजे कायद्याचं नेहमी पालन केलेला विषय आहे. आता तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टी 1996 पासून या 7 निवडणुका, दर निवडणुकामध्ये त्यांचं जाहीरनाम्यामध्ये राम मंदिराचं आश्वासन असतं. आताच्याही त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये राम मंदिराचं आश्वासन आहे. उद्धवजी काय म्हणतात, पहिले मंदिर फिर सरकार. आता झाले त्यांच्या बरोबर. आजच्या ज्या 10 जागेच्या निवडणुका होत आहेत या तुम्हाला सांगतो, या दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या या भागातल्या आहेत. या ठिकाणी लोक जागृत आहेत आणि लोकांना माहीत आहे की या ठिकाणी वंचित आघाडीच्या माध्यमातून जर काही मतं वाजला जाणार असतील तर लोक त्यांना निश्चित मतं देणार नाहीत आणि काँग्रेस हाच देश चालवू शकतो हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. गेल्या 5 वर्षातले यांची जुमलेबाजी, आता ही लढाई आहे न्याय विरुद्ध अन्याय, शांती बंधुत्व विरुद्ध द्वेष, सत्य विरुद्ध जुमलेबाजी यांची लढाई. आणि या लढाईमध्ये निश्चितपणे काँग्रेस पक्षाचा विजय होईल असं मी निश्चितपणे सांगतो. ठीक आहे. आणि आता लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज अशी आहे की काँग्रेसचं जी जाहिरात कॅम्पेन होतं, काँग्रेसचं जे जाहिरात कॅम्पेन आहे चौकीदार चोर आहे, त्याच्यावरती निवडणूक आयोगानं बंदी आणलेली आहे. तुम्हाला आता चौकीदार चोर आहे म्हणता येणार नाहीये दत्तू गावणकर. बरोबर आहे. आता कोर्टाचा जो निर्णय असेल त्याचा आदर केला जाईल, त्याचा पालन केलं जाईल. आम्ही मोदीजींसारखे नाही आहोत. शहीदांच्या नावावरती त्यांनी मतं मागितली, त्याची तक्रार झालेली आहे, तरी पण अकलूजच्या सभेमध्ये म्हाडाला पुन्हा त्यांनी
शहीदांच्या नावावर मतं मागितलीत, त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी जातीच्या नावावरती मतं मागितलीत. हे म्हणजे आचारसंहितेचा भंग आम्ही करणार नाही. जर त्या ठिकाणी एखादा आदेश तुम्ही सांगता त्याप्रमाणे ब्रेकिंग आला असेल तर तो निश्चितप्रमाणे आम्ही त्याचं पालन करू. आणि शहीद शास्त्रज्ञ यांच्या जीवावर मगाशी एक विषय चालला होता, तुम्ही दाखवली ती क्लिप मुख्यमंत्र्यांची. 1971 साली इंदिराजींनी त्याचं क्रेडिट कधीही घेतलेलं नाही. त्याचं क्रेडिट जनतेने इंदिराजींना दिलं होतं. परंतु आता मोदीजी काय करतायत, आता मोदीजी शहीदांचं क्रेडिट स्वतः घ्यायला बघतायत. कोणी म्हणत नाही आहे, हे स्वतःचा ढिंडोरा पेटवतायत आणि खोट्या बातम्या पसरवून त्या ठिकाणी स्वतःचे शहीदांच्या हुतात्म्याचं क्रेडिट घ्यायला बघतायत. फारुख अहमद, हा प्रश्न तुम्हाला यासाठी विचारतो की नांदेडच्या सभेमध्ये मला आठवत आहे, यस, नांदेडच्या की औषधाच्या सभेमध्ये शहीदांच्या किंवा जवानांच्या नावानं मतं मागितली गेली, 9 मतदाराच्या नावाखाली. काही तक्रारी तुमच्याकडनं झाल्या? नाही, तक्रारी ऑफिशियली असं निवडणूक आयोगाकडे काही झालेल्या माझ्या लक्षात येत नाही. परंतु मतं मागतायत याचं काही खोटेपणा नाही आहे. खरं आहे की नरेंद्र मोदी हे शहीदांच्या नावानं मतं मागतायत. खरं तर हे जे सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक हे नाव आहेत, हे फक्त लोकांना गंडवण्याचं काम, या आडमध्ये मतदारांना गंडवण्याचं काम हे बीजेपी करत आहे, याबद्दल काही दुमत नाही आहे. परंतु हे जे खेळ आहे ना, हे भावनिक मुद्दे उचलायचे आणि त्याच्यावर लोकांचं राजकारण करायचं, याचा मागायला जे डाव आहे खरा, ते लोकांना कळून चुकलंय. जे तिसरी शक्ती समोर येतोय, तिसरा वाढ येतोय ना, जनता आणत आहे. कारण जनतेला आता यांचे हे बंद पाहिजे. आपण आता मंदिर मशिदी बद्दल बोललो, लोकांना पटून चुकलेलं आहे की जे माझे हिंदुत्ववादी मित्र आहेत तेही बोलून दाखवतात की अरे ना तो बीजेपी को मंदिर बनाना है, ना किसी को मस्जिद वहां पे बनानी है, ये लोग हम लोगों को बांटते हैं. म्हणजे लोकांना हे करून चुकेपर्यंत आताही ते जर हे मुद्दे घेऊन राजकारण करतायत. आणि मग शहीदांच्या बाबतीमध्ये जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये एअर स्ट्राईक मध्ये शहीद वीर मरण पत्करलेल्या शहीदांच्या अंत्ययात्रा होत होत्या, 180 किलोमीटर दूरवर पंतप्रधान प्रचार सभा करत होते यवतमाळला, आणि तिथं बाजूलाच 80 किलोमीटरवर तिथं शहीद वीरांचं अंतिम संस्कार होतं. त्यांना तिथं सलामी द्यायला जा. ठीक आहे, आपल्यासोबत तुषार कोहळे आहेत. तरी बीजेपीच्या मोठ्या नेत्यांना कुठे भेट दिली का शहीदांच्या घरामध्ये? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सर सर सर, मी हाच मुद्दा आता तुषार कोहळे यांच्याकडनं तपासून बघणार आहे. तुषार, पहिल्या टप्प्यात ज्या 7 जागा विदर्भातल्या जिथं मतदान झालं, तू पहिल्या टप्प्यात सुद्धा फिरलास, सगळा प्रचार कव्हर केलास. आता 10 टप्प्यात जी दुसऱ्या टप्प्याची निवडणूक राज्यात होते, त्यातल्या 3 जागा ह्या विदर्भातल्या आहेत. म्हणजे एकूण विदर्भातल्या 10च्या 10 जागा आज पूर्ण होणार आहेत. मला प्रश्न असा विचारायचा आहे, पहिल्या टप्प्यात फिरलास, दुसऱ्या टप्प्यात तू सध्या फिरतोयस, वार्तांकन करतोयस, तुला काय जाणवतं की जे राष्ट्रीय मुद्दे आहेत, ज्यावरती भाजपचा प्रचार आहे, किंवा आता आम्ही जी चर्चा करत होतो त्या मुद्द्यांकडे मतदार कसा बघतोय? काय आकलन झालंय? असे जर का बघायचं झालं असेल सर, तर विदर्भातले जे 10 लोकसभा मतदारसंघ आहेत, त्या 10 लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने जे 2 मुद्दे पाहायला मिळत होते, ते म्हणजे एक तर शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जे नाराजी आहे तो अत्यंत प्रमुख मुद्दा होता. आणि दुसरा मध्ये बेरोजगारीचा मुद्दा. विदर्भामध्ये ज्या प्रकारे मिहान असो किंवा भारतीय जनता पक्षाने 2014 मध्ये जे आश्वासनं दिलं होते की आम्ही सत्तेत आल्यानंतर रोजगारासंदर्भात जे काही उपाययोजना करू, त्या केल्या नाही. त्यामुळे प्रचंड रोष विशेष करून ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळत होता. ते राष्ट्रीय मुद्दे जे काँग्रेसकडून उपस्थित केले गेले, ते मध्ये मग राफेल डील असो किंवा भ्रष्टाचाराचे वेगवेगळे प्रकरण असो, त्या मुद्द्यांमध्ये मतदारांमध्ये विशेष रस पाहताना किंवा दिसत नव्हता. त्यांना जो इंटरेस्ट होता की त्यांच्या रोजगाराचा प्रश्न, हमी भावाचा प्रश्न. अनेक असे शेतकरी होते की त्यांना असं वाटत होतं की माझा मुलगा ग्रॅज्युएट झालेला आहे, त्यांना रोजगार नाही. मागच्या 5 वर्षापासून त्यांनी इंजिनिअरिंग केलं पण तो अजूनही घरी बसून आहे. या मुद्द्यानं अनेक शेतकरी नाराज होते. हे मुद्दे विदर्भामध्ये विशेष करून पाहायला मिळत होते. राष्ट्रीय मुद्द्यांवर विशेष करून जे भारतीय जनता पक्षाने जे प्रचार केला होता किंवा जे आकडेवारी दाखवली होती त्याबद्दल देखील मतदारांमध्ये प्रचंड रोष होता. सुरुवातीला तर मतदारांमध्ये हे पाहायला मिळत होतं की पहिले वर्ष म्हणजे 2014 नंतर भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, पहिलं 1 वर्ष मतदारांना बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या आश्वासनावर विश्वास वाटत होता. पण नंतरचे जे 4 वर्ष होते ते इतके त्यांना नाराज करून गेले की शेवटी
लोकांना मोदींचा किळस यायला लागला. म्हणजे मोदी थेट मोदीच्या विरोधामध्ये वातावरण पाहायला मिळालं. कुठेतरी भारतीय जनता पक्षाबद्दल थोड्या प्रमाणात का होईना त्यांना एक सॉफ्ट कॉर्नर पाहताना मिळत होता. पण नरेंद्र मोदीबद्दल त्यांना अत्यंत तीव्र नाराजी होती, विशेष करून विदर्भामध्ये. कारण की याच विदर्भामध्ये 2014 मध्ये जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा यवतमाळ जिल्ह्याच्या दाबडी शहरामध्ये आले होते आणि तिथे त्यांनी चाय पे चर्चा केली होती. चाय पे चर्चा करता असताना शेतकऱ्यांसोबत बोलताना त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू. पण ते स्वामीनाथन आयोग लागू झालं नाही. स्वामीनाथन आयोगच्या काही तरतुदी तरी या सरकारने पूर्ण केल्या असत्या, पण त्याही केल्या नाही. ज्या प्रकारे भाववाढ दिली ती स्वामीनाथन आयोगाच्या तरतुदी पूर्ण न करता त्याला कुठेतरी ओझरतं पूर्ण करण्याचा प्रयत्न भारतीय सरकारकडे किंवा नरेंद्र मोदीकडून केला गेला. शेतकऱ्यांमध्ये तुषार मला एक थोडासा वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊन हा प्रश्न करायचा आहे की 2014ची जी निवडणूक होती त्यामध्ये 10च्या 10 जागा विदर्भातल्या ह्या भाजप सेना युतीला मिळालेल्या होत्या. म्हणजे पोटनिवडणुकीतला जो भंडारा गोंदियाचा अपवाद सोडून दे, पण 2014चा निकाल जर का बघितला तर तेव्हा 10च्या 10 लोकसभा जागा या भाजप सेना युतीकडे गेल्या होत्या. आता 10 जागांसाठी मतदान होत आहे. तेव्हा ज्या पद्धतीची लाट होती किंवा चर्चा होती किंवा वातावरण होतं, आता वातावरणातनं कोणता अंदाज बांधता येतो का की केवळ जो म्हणेल तो दावा आहे, ज्याचा त्याचा दावा आहे, असं वातावरण आहे? जर का बघायचं झालं तर 2014 मध्ये एक लाट होती. लाट असताना देखील मतदारांमध्ये नाही 2014 मध्ये मी विदर्भात फिरलो होतो तेव्हा लाटेपेक्षाही काय होतं माहितीये का, तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं आपली शस्त्र मतदानापूर्वी 3-4 दिवसाआधीच मॅन केलेली होती. बहुतेक ठिकाणी प्रचार अगदी थंडावलेला होता. यावेळेस तुला काय दिसतंय? यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल, सर्वच पक्षांचा प्रचार अगदी मतदानाच्या दिवशी सुद्धा छुप्या पद्धतीने का होईना हा होत होता. निश्चित शेवटल्या क्षणापर्यंत प्रत्येक पक्षाने प्रचार केला. जर का बघायचं तर भारतीय जनता पक्षाने अनेक मतदारसंघामध्ये 6 महिने आधीच प्रचाराला सुरुवात केली होती. त्यांचे उमेदवार बऱ्यापैकी ठरलेले होते, त्यामुळे त्यांचा जो प्रचार होता तो शेवटल्या क्षणापर्यंत पाहायला मिळत होता. मात्र काँग्रेसमध्ये तसं होताना दिसलं नाही. पहिल्या टप्प्यामध्ये काँग्रेसचे असे उमेदवार होते की त्यांना वेळ खूप कमी मिळाला. अगदी 12 दिवसाचा किंवा 13 दिवसाचा वेळ त्यांना प्रचारासाठी मिळाला होता. त्यामुळे तेवढ्या त्या वेळामध्ये त्यांना पूर्ण मतदारसंघाचं नियोजन करता आलं नाही. त्यामुळे एकीकडे या प्रचारामध्ये भारतीय जनता पक्षाने आघाडी घेताना पाहायला मिळालं, तर दुसरीकडे काँग्रेसची पिछाडी होत होती. मात्र भारतीय जनता पक्षामध्ये शेवटल्या दिवशी मतदानाच्या दिवशी एक चित्र पाहायला मिळत होतं की भारतीय जनता पक्षाचे जे मतदार आहे अपेक्षेप्रमाणे बाहेर निघले नव्हते. म्हणजे जे बूथ त्यांचे जे शक्ती केंद्र होते त्यावरती जे बूथ किंवा पोलिंग एजंट होते ते कुठेतरी त्यांच्याबद्दल अनेक लोकांनी सांगितलं की यांनी प्रॉपर काम केलं नाही. पेज प्रमुख होते, बूथ प्रमुख होते, हे कुठेतरी लीडरकी करताना दिसत होते असे अनेक नेत्यांनी तक्रार केली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा जो मतदार आहे त्यांना अपेक्षा जी होती त्या प्रमाणात तो बाहेर निघाला नाही. नागपूरमध्ये देखील ते चित्र पाहायला मिळालं की नितीन गडकरी सारखे नेते इथे उभे असताना देखील मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचा मतदार बाहेर निघाला नाही. हेच चित्र इतरही वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये होतं. काँग्रेसचा प्रचार नव्हता, मात्र भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये एक विदर्भामध्ये हलकीशी एक अंडर करंट पाहायला मिळत होता. तो अंडर करंटमुळे ग्रामीण भागातले मतदार मोठ्या संख्येने मतदारांना येताना दिसत होते. विशेष करून दलित असो, मतदान अशा वेळी जे आपलं गेलं बजेट आहे, त्या बजेट मधून जी योजना आली शेतकऱ्यांसाठी की किमान वर्षाला 6,000 रुपये 3 हप्त्यांमध्ये 2-2 हजाराचे 3 हप्त्यांमध्ये जे वंचित शेतकरी आहेत त्यांना फायदा पोहोचून द्यायचा, थेट रक्कम त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करायची, त्या योजनेची काही चर्चा नाहीये. बिलकुल त्या योजनेची चर्चा पाहायला मिळत नव्हती. कारण की शेतकऱ्यांना या गोष्टीवर विश्वास नव्हता की सुरुवातीला तर ते पैसे त्यांच्या खात्यात जमा होईल की नाही. सरकारने सांगितलं होतं की पहिली इन्स्टॉलमेंट 2,000 त्यांच्या खात्यामध्ये 1 महिन्याच्या आत जमा होईल. पण जर का बघायचं झालं तर अनेक असे शेतकरी त्यांच्या खात्यामध्ये पैसेच जमा झाले नाही. 3 दिवसाआधी SDO कार्यालय म्हणजे प्रत्येक मतदारसंघावर SDO कार्यालयाने अशी यादी मागवली होती. त्यामध्ये फक्त 1 ते 2% असे शेतकरी होते एकूण शेतकऱ्यांपैकी ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते. त्या शेतकऱ्यांना विश्वास नव्हता, म्हणजे त्यांच्या खात्यात ते पैसे जमा होईल या गोष्टीचा त्यांना विश्वासच नव्हता. त्यामुळे सरकारने जी योजना घोषणा केली त्या योजनेचा खूप सारा परिणाम मतदारांवर होताना दिसला नाही.
कारण की ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी जे वेगवेगळे आश्वासन दिले होते आणि त्या आश्वासनामध्ये भ्रमनिराशा झाला मतदारांचा, त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर जे आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना की त्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये टाकू, ते खात्यामध्ये येईल या शेतकऱ्यांना स्वतः विश्वास वाढत नव्हता. आणि तसंच झालं की मोजक्याच म्हणजे बोटावर मोजणाऱ्या शेतकऱ्यांच्या, एखाद्या गावात जर गेलं तर बोटावर मोजणाऱ्या शेतकऱ्यांच्या गावामध्ये ते म्हणजे गावातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. त्यामुळे ते एक नाराजी तशीही ठीक भारतीय आहे, जनता ठीक आहे, पक्षाच्या ठीक आहे, विरोधात शेतकऱ्यांमध्ये तुषार, पाहायला मिळत तुषार, होती. ठीक कारण आहे. की आज जमा मतदान होईल, होतं, तसे अनेक पैसे ठिकाणी जमा मतदान झालेले, चाललेलं त्याचा आहे. इम्पॅक्ट ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळत होतं. ठीक आहे. फारुख अहमद, प्रश्न हाच आहे की तुम्ही कोणता जाहीरनामा घेऊन मतदारांपर्यंत जाताय. ही एक पहिली निवडणूक आहे की जिथं विरोधी पक्षाच्या जाहीरनाम्याची जास्त चर्चा आहे. म्हणजे राहुल गांधींनी जी योजना जाहीर केली 72,000 रुपयांची, तिची नाही म्हटलं तरी चर्चा मतदारांमध्ये आहे. ती उलटसुलट चर्चा आहे. कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल, कोणी ठेवणार नाही, कोणी खिल्ली उडवेल. आणि काँग्रेस म्हणतं की या आधी सुद्धा आम्ही ज्या ज्या योजना आणल्या त्याला नावं ठेवली गेली. बजेटरी अलॉकेशन कसं होईल किंवा अर्थसंकल्पीय तरतूद कशी होईल असे प्रश्न विचारले गेले. रोजगार हमी असेल, आरोग्य विमा असेल किंवा मनरेगासारखी योजना असेल, त्यानंतर संजय गांधी निराधार योजना असेल, अशा योजनांविषयी आम्हाला नेहमी प्रश्न विचारले गेलेत. पण आज त्याच योजना कंटिन्यू आहेत. तुम्ही थर्ड फोर्स म्हणून राष्ट्रीय पक्षांचे जाहीरनामे, त्यांच्या योजना, त्यांना मतदारांना सांगण्यासाठी जाहीरनामा आहे. तुमच्याकडे काय? तुमचाही जाहीरनामा आलेला आहे. तुम्ही मतदारांना काय देऊ पाहताय? नाही, कसं आहे, आता मला एक सांगायचं आहे की हे जे आपण डायरेक्ट बेनिफिट किंवा सबसिडी बेनिफिटचं जे एक राजकारण गेल्या 10-15 वर्षामध्ये खूप आपल्या भारतामध्ये वाढलेलं आहे. खरं तर मला काय म्हणायचं आशिष, की मूळतः लोकांचं, सामान्य लोकांना त्यांच्या मेहनती आणि कुवतीप्रमाणे त्यांना काम आणि कामाला त्यांना योग्य दाम भेटणं, ही मूलभूत गरज जर त्यांची पूर्ण झाली तर सरकारला वेगवेगळ्या योजनेतून त्यांना सबसिडाईज योजना देण्याची खूप गरज पडणार नाही. आपण बघतोय की काय झालं की श्रीमंतीच्या स्तरावरती वाढतंय, परंतु खालच्या बाजूला म्हणजे मूळ म्हणलं तर ग्रामीण जी दुरवस्था आहे, शेतीला जर चांगले दिवस आले तर याच्यातून आपल्या भारताची आर्थिक घडी बसू शकते. परंतु नेमकं कोणती सरकार गेल्या 15 वर्षात आपल्या धोरणातून शेतीकडे लक्ष द्यायला तयार नाहीये. दुसरं आहे की शिक्षण हा मूलभूत गरज झाली, म्हणून कित्येक असे पालक आहेत की जे खेडी ओसाड होते ते फक्त रोजगारासाठी आधी सोडत होते, कामधंद्यासाठी गाव सोडायचे, पण आता शिक्षणासाठी गाव सोडणाऱ्यांची संख्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे तुम्ही चांगले दर्जेदार शिक्षण, केजी टू पीजी शिक्षणाचं जे वंचित आघाडीनं एक खूप मोठं लक्ष समोर ठेवलेलं आहे की आमच्या सरकारमध्ये आम्ही केजी टू पीजी म्हणून त्याच्यामध्ये प्रोफेशनल डिग्रीज म्हणजे एमबीबीएस असो की इंजिनिअरिंग असो, या सगळ्या शिक्षणाच्या सरकारीच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण द्यावं, हा एक लक्ष समोर ठेवलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. आपल्यासोबत दत्तू गवाणकर, भाजपनं टीका करायला सुरुवात केलेली आहे. तुमच्या जाहीरनाम्यातले 4-5 जे महत्वाचे मुद्दे आहेत, जिथं देशभक्ती, देशद्रोह, राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद, राष्ट्रवाद या मुद्द्यांना घेऊन जो जाहीरनाम्यात तुमचा भाग आहे त्यावरती कडाडून टीका केलेली आहे. काँग्रेसच देशद्रोही आहे असं म्हणणं भाजपनं सुरुवात केलेली आहे. तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या जाहीरनाम्यामध्ये ज्या इतर योजना आहेत, ज्या लोकोपयोगी योजना आहेत असा दावा तुम्ही करता, त्या मतदारांना भुरळ पाडण्यास सक्षम आहेत? तेवढं पुरेसं आहे? आता तुम्हाला सांगतो, मोदीजींनी सांगितलं होतं की मनरेगा ही काँग्रेसला गाडून टाकणारी योजना काँग्रेसने आणली, ती मी चालू ठेवणार आहे. पण माहितीचा अधिकार ही योजना काँग्रेससाठी फार तापदायक ठरली आहे. अजिबात नाही. मनरेगा हा सक्सेसफुली त्यांनी चालवलेला आहे. अजून हे आमचं यश आहे, काँग्रेस सरकारचं यश आहे. दुसरं तुम्हाला सांगतो, आता मी माझं मत काँग्रेसला का द्यावं असं कोणी विचारलं तर मी सांगेन, माझ्या एका मताने एखाद्या गरीबाला 6,000 रुपये महिना आणि वर्षाला जर 72,000 रुपये मिळणार असेल तर माझं मत मी निश्चितपणे काँग्रेसच्या उमेदवाराला देईन. आता ते तुम्ही सांगितलं काही त्यांनी देशद्रोही आणि देशभक्ती, आता अफवाबद्दल ते बोललेत. आता तुम्हाला सांगतो, त्रिपुरा, मेघालय, अरुणाचल या ठिकाणी अफवा त्यांनी त्याचं रिव्ह्यू केलेला आहे. मग तो त्यांनी का केला काढलेत? मग ते त्यावेळेला ते देशद्रोही होत नाहीत का? म्हणजे ते जे करतील ते देशभक्ती, आणि विरोधक किंवा काँग्रेस जे काय करेल ते देशद्रोही. म्हणजे ही
त्यांची डबल मानसिकता आहे. म्हणजे मोदीजींना काय म्हणायचं आहे की त्यांचा सपोर्ट केला, त्यांना कोणी चांगलं म्हटलं तर तो देशभक्त, ही त्यांची देशभक्तीची व्याख्या आहे. आणि त्यांना विरोध केला की तो देशद्रोही असतो, ही त्यांची देशद्रोहीची व्याख्या आहे. तर त्याच्यावर राहुलजी याकरता विश्वास तुम्हाला ठेवायला पाहिजे की मध्य प्रदेश, नाही ते आम्ही राजस्थान, कोणावर विश्वास ठेवायचा नाही आणि ठेवायचा, मतं छत्तीसगड. द्यायची नाही द्यायची ते नका सांगू. तुम्ही नीट बोला, तुम्ही प्रचार करू नका. हा या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी 10 दिवसात करू, हे राहुलजींनी सांगितलेलं होतं. काँग्रेसने त्यांनी 2 म्हणा दिवसात ना. केलं. काँग्रेस नेत्यांची नावं कशाला घ्यायची? काँग्रेस म्हणा. राहुलजी म्हणजेच आता काँग्रेस आहे, काँग्रेस. अध्यक्ष आहेत आमचे आदरणीय, त्यांनीच घोषणा केली होती. मुंबईमध्ये 500 फुटांचं घराची तुमचं झालं त्यांनी घोषणा वेगळंच केली. आहे. म्हणजे कसं बघा की काँग्रेस घराण्यासारखं वेगळं झालं तर तुमची गोची आहे. साहेब, म्हणजे पक्षाची ती अपरिहार्यता आहे. नाही घराण्याचा प्रश्न 1989 30 वर्ष झाली, 15 वर्ष काँग्रेस सत्तेत होती. कोण गांधी घराण्यातलं ते आशिष पंतप्रधान घराणं दिसला गांधी तुम्हाला? घराण्यापुरतं राहिलं नाही आता. नव्हता. हा? पण काँग्रेस घराणं सोडलं तर काँग्रेस नील आहे. नेलच आहे. 1989 पासून काँग्रेस आहे. तो ऍक्सेस पिलर आहे पक्षाला एकजूट ठेवण्यासाठी. अरे तुमचं बघा, असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं बघा साहेब, तुमचं बघा, दत्तूराव, तुमचं बघा वंचित. की मी काय म्हणालो, आम्ही तर तुम्हीच वंचित ठेवलं ना, म्हणून तर वंचितांना आम्ही बरं सोबत ठीक आहे घेतलं. ठीक आहे ठीक आहे. 1989 30 वर्षात माझा एवढाच प्रश्न आहे की 30 वर्षामध्ये 15 वर्ष काँग्रेसची सत्ता असताना गांधी घराण्यातला तिथे कोणी पंतप्रधान आम्ही बनवला नाही. अहो, नायकच मनमोहन नव्हता, सिंग आताही नाही आहे सक्षम तुमच्याकडं. आम्ही पंतप्रधान अहो, दिले. पंतप्रधानाच्या नरसिंहरावांनी 5 वर्ष तिथे कुवतीचं सत्ता चालवली. घराण्यातला नसलेल्या माणसाची कुवत डेव्हलप करण्यामध्ये 15 वर्ष घालवायले तुम्ही. आता तुम्ही ते दुसऱ्याला कुठं संधी देताय ते सोडा. प्रश्न काय आहे की स्वातंत्र्यपूर्वीची काँग्रेस ज्यानं सगळ्या समाज अहो, तुम्ही घटकांना कसलं काय अस्तित्व दिलं. सांगता, साहेब? तुम्ही सांगा की तुम्ही किती बारा राज्यात लाख तुम्हाला- नाही, नाही, फारुख अहमद मला पाहिजे. आम्ही एक तुम्हाला बेंचमार्क बारामती इयर पाहिजे. ठरवलेला आहे. ऐका आम्ही एक बेंचमार्क इयर ठरवलेला आहे काँग्रेससाठी. 1969 जेव्हा काँग्रेस आय स्थापन झाली, म्हणजे अस्तित्वात आली 1969, आणि भाजपसाठी त्याच्यानंतरचं 1980, भाजपसाठी 1980. आम्ही एक बेंचमार्क इयर ठरवलेला आहे. मागचं काढायचं काय? नाही, पुढचं नाही, काढायचं. ठीक आहे ना. तर पुढचं. ते हा, 69 ठीक आहे. नंतर पण त्यांनी त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण, ते कुठून आलेले आहेत ते फक्त बघून घ्यावे. ठीक आहे, ठीक एकाच आहे, घराण्यात ठीक राहिलेली आहे, आहे. ठीक आहे. ही चर्चा अशीच होत राहणार आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण हल्ला बोल हा जो आपला रोजचा कार्यक्रम आहे त्यावरती चर्चा करणार आहोत. हवा कुणाची हवा आहे? मग ती वेगवेगळ्या पद्धतीची हवा आहे. म्हणजे एखाद्या उमेदवाराची हवा आहे का, मुद्द्यांची हवा आहे का, प्रचाराची हवा आहे का, निवडणूक कोणत्या दिशेला चालली आहे? कारण राष्ट्रीय पातळीवरती दुसऱ्या टप्प्याची ही निवडणूक आहे. 7 टप्प्यांमध्ये निवडणूक पार पाडली जाणार आहे. खरंच या निवडणुकीची दिशा स्पष्ट झाली आहे का? दुसऱ्या टप्प्यात संभ्रमाचं वातावरण दूर झालेलं आहे का? काही निश्चित असं हाती लागतंय का दुसऱ्या टप्प्यात? यावरती आपण चर्चा करणार आहोत ब्रेक नंतर. हल्ला बोलमध्ये कुणाची हवा. पुन्हा भेटूया.